नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. काल आपण भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे. आजच्या कार्यक्रमात आपण जनरल अरुण कुमार वैद्य यांच्याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. जनरल अरुण कुमार वैद्य. ऑपरेशन ब्लू स्टार यशस्वी करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणारे जनरल अरुण कुमार वैद्य यांचा जन्म दिनांक 27 जानेवारी 1926 रोजी झाला. त्यांचे वडील जिल्हाधिकारी होते. त्यांचे शिक्षण मुंबई व पुण्यात झाले. लहानपणापासूनच त्यांना शिस्त, देशभक्ती व नेतृत्व गुणांची आवड होती. पुढे त्यांनी लष्करी शिक्षण घेऊन भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून प्रवेश केला. त्यानंतर 30 जानेवारी 1945 रोजी ते रॉयल डेक्कन हॉर्स रेजिमेंटमध्ये कायम रुजू झाले. भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या लढ्यातील अतुलनीय शौर्याबद्दल अरुण कुमार वैद्य यांना 6 सप्टेंबर 1965 रोजी महावीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्रिपुरा, आसाममधील नागा टोळीवाल्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारीसुद्धा अरुण कुमार वैद्य यांनी पार पाडली. 16व्या सशस्त्र पलटणीचे प्रमुखपदही अरुण कुमार वैद्य यांच्यावर सोपवण्यात आलं. 1971 साली पुन्हा पाकिस्तानच्या सैन्याशी अरुण कुमार वैद्य यांचा सामना झाला. यावेळी वसंतार नदीवर पाकिस्तानच्या सैन्याशी झालेल्या लढाईत 16व्या सशस्त्र तुकडीचे प्रमुख अरुण कुमार वैद्य यांनी अतुलनीय लढत दिली. 1983 मध्ये भारताचे सरसेनानी होईपर्यंत सोपवण्यात आलेली प्रत्येक कामगिरी अरुण कुमार वैद्य यांनी चातुर्याने पार पाडली. त्यांच्या कामगिरीची दखल घेत 1 ऑगस्ट 1983 रोजी अरुण कुमार वैद्य यांना भारताचे सरसेनानी म्हणून नियुक्त करण्यात आलं. जनरल अरुण कुमार वैद्य यांनी केलेली प्रत्येक कामगिरी वाखाणण्यासारखीच होती. दिनांक 1 ऑगस्ट 1983 ते 31 जानेवारी 1986 पर्यंत ते जनरल या हुद्द्यावर भारतीय लष्कर प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते. ऑपरेशन ब्लू स्टारचं यशही अरुण कुमार वैद्य यांच्या नेतृत्वाखाली प्राप्त झालं. जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वात खलिस्तानवाद्यांनी मांडलेला उद्रेक मुळापासून नष्ट करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारची घोषणा केली. या मोहिमेची जबाबदारी त्यांनी अरुण कुमार वैद्य यांच्याकडे सोपवली. वैद्य यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवून ऑपरेशन ब्लू स्टार यशस्वी केले. ऑपरेशन ब्लू स्टारचे सूत्र खुद्द जनरल अरुण कुमार वैद्य यांनी आखून दिले होते. जनरल अरुण कुमार वैद्य हे अत्यंत स्पष्ट वक्ते, कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी होते. सैन्यात आधुनिकता आणणे, जवानांचे प्रशिक्षण सुधारणे आणि सीमांचे संरक्षण अधिक सक्षम करणे यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या नेतृत्वामुळे भारतीय लष्कर अधिक सुसज्ज आणि सज्ज झाले. सेवानिवृत्तीनंतर ते आपल्या पत्नी आणि मुलीसह पुण्यात राहायला आले. जनरल अरुण कुमार वैद्य यांना वाचनाबरोबर संगीत ऐकणे आणि रोज घोड्यावरून रपेट मारण्याचा छंद होता. या काळात ऑपरेशन ब्लू स्टारमधील कामगिरीमुळे त्यांना धमकीवजा पत्रेसुद्धा येत होती. त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने एक अंगरक्षक तैनात केला होता. पण 10 ऑगस्ट 1986 रोजी 2 शीख तरुणांनी जनरल अरुण कुमार यांची त्यांच्याच गाडीत हत्या केली. सैन्यातील अतुलनीय कामगिरीमुळे जनरल अरुण कुमार वैद्य यांना 2 महावीर चक्रे
एक परम विशिष्ट सेवा पदक, एक अतिविशिष्ट सेवा पदक या सन्मानाने गौरविण्यात आले. सैन्यातील बहुमानाची पदके मिळविणारे जनरल अरुण कुमार वैद्य एकमेव मराठी लष्कर अधिकारी ठरले. जनरल अरुण कुमार वैद्य हे भारतीय लष्करातील एक धाडसी व प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जीवनातून शिस्त, धैर्य, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचे महत्त्व स्पष्टपणे दिसून येते. विद्यार्थ्यांसाठी व तरुण पिढीसाठी ते एक आदर्श आहेत. आज त्यांची जयंती, त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा हां. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, सुवर्ण मंदिर कोठे आहे? बरोबर उत्तर आहे पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिर आहे. दुसरा प्रश्न, जनरल अरुण कुमार वैद्य यांना कोणते छंद होते? बरोबर उत्तर आहे वाचनाबरोबर संगीत ऐकणे आणि रोज घोड्यावरून रपेट मारणे असा त्यांना छंद होता. तिसरा प्रश्न, ऑपरेशन ब्लू स्टार यशस्वी करण्यात महत्त्वाची कामगिरी कोणी बजावली? बरोबर उत्तर आहे जनरल अरुण कुमार वैद्य हे ऑपरेशन ब्लू स्टार यशस्वी करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. चौथा प्रश्न, ऑपरेशन ब्लू स्टार याची घोषणा कोणी केली होती? बरोबर उत्तर आहे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारची घोषणा केली होती. आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न, पाकिस्तान विरुद्धच्या अतुलनीय शौर्याबद्दल अरुण कुमार वैद्य यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? बरोबर उत्तर आहे पाकिस्तान विरुद्धच्या अतुलनीय शौर्याबद्दल अरुण कुमार वैद्य यांना महावीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.